श्री स्वामी समर्थ। आजची बोधकथा आहे सुंदराबाईचे गर्भहरण। समर्थांच्या दरबारात श्रीमंत असो वा गरीब, जो श्रद्धेने येतो स्वामी त्याचे कल्याणच करतात। पण जिथे अहंकार येतो तेथे स्वामी स्वतः त्याला धडा शिकवतात। स्वामींच्या आयुष्यातील असाच एक प्रसंग म्हणजे सुंदराबाईचे गर्भहरण। ज्या सुंदराबाईने स्वामींची वर्षानुवर्ष सेवा केली, तिला स्वामींनी का बरं दूर केले असेल? चला पाहूया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये स्थायिक झाले, तेव्हा सुंदराबाई नावाच्या सेविकेने त्यांची खूप मनापासून सेवा केली। स्वामींचे स्नान असो, भोजन असो की त्यांची विश्रांती, सुंदराबाई सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायची। स्वामींचे तिच्यावर प्रेम होते आणि ती स्वामींची सर्वात विश्वासू सेविका होती। पण काळानुसार परिस्थिती बदलली। सुंदराबाईच्या मनात हळूहळू अहंकाराने घर केले। तिला वाटू लागले की माझ्याशिवाय स्वामींचे पान हलत नाही। स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या मोठ्या राजघराण्यातील लोकांपासून ते सामान्य भक्तांपर्यंत प्रत्येकाला सुंदराबाईच्या मर्जीत राहावे लागायचे। ती ठरवेल त्याला स्वामींचे दर्शन मिळायचे। सुंदराबाई आता भक्तांकडून भेटी गाठी आणि पैसे घेऊ लागली। ती स्वामींच्या नावाचा वापर करून स्वतःची सत्ता गाजवू लागली। स्वामी अंतर्यामी होते, त्यांना हे सर्व दिसत होते। त्यांनी सुंदराबाईला अनेक वेळा अप्रत्यक्षपणे समज दिली, पण सत्तेच्या आणि पैशाच्या नशेत असलेल्या सुंदराबाईला काहीच उमजत नव्हते। एकदा तर तिने स्वामींच्या पूजेत आणि नित्यकर्मातही स्वतःचे नियम लावायला सुरुवात केली। तिला वाटले स्वामी आपल्यावर अवलंबून आहेत, पण तिला हे माहीत नव्हते की जो संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक आहे त्याला कोणाच्याही आधाराची गरज नाही। अखेर तो दिवस उजाडला। स्वामींनी ठरवले की आता सुंदराबाईचा हा अहंकार मोडलाच पाहिजे। स्वामींनी अचानक रौद्र रूप धारण केले। त्यांनी सुंदराबाईला कडक शब्दात सुनावले आणि तिला अक्कलकोट सोडून निघून जाण्याची आज्ञा दिली। सुंदराबाईला वाटले की स्वामी नेहमीप्रमाणे रागवले आहे आणि पुन्हा शांत होतील, पण यावेळी स्वामी ठाम होते। त्यांनी स्पष्ट सांगितले, निघून जा इथून, तुझी सेवा आता संपली आहे। सुंदराबाई खूप रडली, विनवण्या केल्या, पण स्वामींनी तिला पुन्हा जवळ घेतले नाही। ज्या सुंदराबाईला आपल्या सत्तेचा गर्व होता, तिला एका क्षणात स्वामींनी सामान्य करून टाकले। तिला अक्कलकोट सोडून जावे लागले आणि तिचे सर्व ऐश्वर्य धुळीला मिळाले। भक्तांनो, या कथेतून आपल्याला खूप मोठा धडा मिळतो। भक्तीमध्ये मी आणि माझे याला स्थान नाही। आपण देवाची कितीही मोठी सेवा केली तरी त्याचा गर्व करू नये, कारण सेवा करण्याची संधी सुद्धा स्वामीच आपल्याला देतात। तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्वामींच्या बोधप्रद कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली ही कथा सर्व स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा। बोला श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।